मुक्या गायींच्या नावावरही भ्रष्टाचाराचा बाजार सुरू आहे का? गोशाळेच्या अनुदानासाठी तब्बल 41,000ची लाच? मुक्या जनावरांच्या चाऱ्यावरही टक्केवारीचा डाव? नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुक्या आणि बेवारस गायींच्या संगोपनासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानावरही भ्रष्टाचाराची काळी छाया पडल्याचा आरोप समोर आला आहे. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी यांना एसीबीने रंगेहात अटक केली आहे. आरोप काय? तर गोशाळेला मंजूर झालेल्या अनुदानाचा खर्च योग्य झाल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तब्बल 41,000 रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. मंगळवारी नाशिक येथील जिल्हा उपायुक्त कार्यालयात एसीबीने सापळा रचला आणि तडजोडीनंतर ठरलेला पहिला 5,000 रुपयांचा हप्ता स्वीकारताना अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. माहितीनुसार श्री संत जनार्दन स्वामी सेवा संस्कारित संस्था संचलित मौनगिरी गोशाळेत सुमारे 70 गायींचे संगोपन केले जाते. या मुक्या जनावरांच्या चारा आणि देखभालीसाठी शासनाने 3,44,250 रुपयांचे अनुदान मंजूर केले होते. गोशाळेने निधी नियमानुसार खर्च केल्याचा दावा केला, पण वापर प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठीच लाचेची मागणी झाल्याचे समोर आले. सर्वात मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय, मुक्या जनावरांच्या नावावरच्या निधीतही जर टक्केवारी मागितली जात असेल तर इतर कोट्यवधी रुपयांच्या फायली कशा मंजूर होत असतील? गोशाळेच्या ट्रस्टींनी धाडस दाखवत थेट एसीबीकडे तक्रार केली. पडताळणीत आरोप खरे ठरल्यानंतर एसीबीने कारवाई करत अधिकाऱ्याला जेरबंद केले. या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र प्रश्न अजूनही कायम आहे. मुक्या जनावरांच्या हक्काच्या निधीतही जर भ्रष्टाचार होत असेल तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा? आपलं मत काय? अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी का? कमेंट करून नक्की सांगा. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मोरे, सटाणा, नाशिक. आणि अशाच निर्भीड, तडफदार आणि सत्य बातम्यांसाठी 24x7 न्यूज रिपोर्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.